काय म्हणाल, केव्हापासून समस्या आहे, काय म्हणाल? 10 सालापासून समस्या याची काय आजची समस्या नसतं ना. काय म्हणतात तिथचे नेता लोक? कुठच्या नेता लोक शिप होट आलं म्हणजे नेता लोक येतात, होट आलं म्हणजे कोण नाही येत. नगर परिषदचे होटच नाही होऊन राहिले. नगरपेचा कोण ते लफडा चालू आहे, नगरपेचा होट कुठ नाही होतील. तर आता परिस्थिती कशी आहे तुमच्या? परिस्थिती का करायचं दिसते तरी तुम्हाला आणखी काही मुखली झापली तर आहे नसे तर दिसून नाही राहिलं तुमच्या. नमस्कार, मी नरेश बोपचे, सत्य व जाणून न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आणि सध्या आपण आमगाव नगर परिषद कामाची नाली गेली वाहून. बघा, हे नाली होती या ठिकाणी काही वर्षा अगोदर. आता या ठिकाणी 10 वर्षापासून जे आहे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये रखडलेलं आहे नगर परिषदच्या. आणि या ठिकाणी नालीच नाही आहे, नालीच वाहून गेली आहे. हे नाली आता बनणार कधी हे सुद्धा प्रश्न निर्माण झालाय. आपल्याला या बाजूची नाली दाखवतो. या बाजूची आपण नाली बघा, हे नाली चिपकलेली आहे. आता बघा तुम्ही नाली किती आहे, हे बीदभर नाली वाचलेली आहे एवढी. हे नाली चिपकलेली आहे. मागच्या बाजूला परिस्थिती सेम तशीच आहे. तर आपण रिसामाच्या ह्या रोडवर आहोत. आपल्याला सांगू इच्छितो की आमगाव नगर परिषदेचे जे प्रकरण आहे मागील 10 ते 11 वर्षापासून सुप्रीम कोर्टामध्ये रखडलेलं आहे. आणि अशामध्ये या ठिकाणी निवडणूक होत नाही. आणि अशामध्ये सर्व कारोबार जे आहे ते प्रशासक आणि सीओ आणि नगर परिषदचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर आहे. आणि अशामध्ये ह्या रोडाची आपण अवस्था बघू शकता की या ठिकाणी खड्डे आहेत आणि ह्या रस्ता जे आहेत रहदारीचे आहेत. आणि सध्या आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हे आयुष्यमान आरोग्य मंदिर आहे, आपण बघू शकता. आणि या ठिकाणी हे रस्ता कशी चालते ते सुद्धा आपल्याला आपण दाखवू. आपण आता सध्या बघू शकता की शाळेचे विद्यार्थी आहेत, त्यांना त्यांची आई नेत आहे. आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोटरसायकल व शाळेचे स्कूल व्हॅन वगैरे सर्व चालत असतात. त्यासोबतच या ठिकाणी आरोग्य केंद्र असल्यामुळे, उपकेंद्र असल्यामुळे या ठिकाणी जे आहेत प्रसूतीकरिता गरोदर महिला सुद्धा येत असतात आणि आपल्या मेडिसिन करिता येत असतात. आणि या ठिकाणी अनेक प्रकारचे रुग्ण सुद्धा येत असतात. तर त्या संबंधात आरोग्य सेविका आहेत आपल्यासोबत, त्या काय बोलतील ह्या रस्त्या रोड मुळे काय त्यांच्या जे रुग्ण आहेत त्यांना समस्यांना सामना करावा लागत आहे. काय म्हणाल, काय समस्याला तोंड देतात आपले रुग्ण? मी वनिता गौरे, उपकेंद्र आरोग्य वर्धिनी केंद्र येथील कार्यरत आहे. गेल्या 5 वर्षापासून मी इथं कार्यरत आहे. मला म्हणायचं आहे की जसे गंभीर रुग्ण आहे, BP शुगरच्या साठी म्हातारे लोक येतात, त्यांना येण्या जाण्यासाठी खूप त्रास होत आहे. कारण का रस्त्यापासून तर येथपर्यंत आरोग्य केंद्रापर्यंत येण्याकरिता एवढे खड्डे आहेत आणि तिथं इतकं पाणी साचून राहतो की एक चांगला व्यक्ती सुद्धा ऍक्सिडेंट होण्याचे आणि त्याला गंभीर इजा होण्याचे चान्सेस खूप आहेत. आणि ते आम्हाला तक्रार बी करतात, सांगतात की बाई मॅडम आम्ही येतो तर खूप त्रास होत आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या गरोदर माता येतात आणि त्यांना गाडीनी म्हणजे खड्डे असल्यामुळे पाणी तिथे साचून राहिल्यामुळे त्यांना एवढा त्रास होता. एकदा अगोदरच त्यांच्या पोटामध्ये त्रास असतो, त्यांची मानसिकता वाईट असते आणि पुन्हा ह्या रस्त्याच्या कारणाने येण्यासाठी त्यांना येथपर्यंत यायसाठी आमच्या उपकेंद्रापर्यंत एवढा त्रास होत आहे की त्या आम्हाला इथं सांगतात. म्हणजे त्यांची मानसिकता पूर्ण बिघडून गेलेली असते. दिवसानं तर सोडा, रात्रीला जास्त पेशंट आमच्याकडे गरोदर माता असतात. कारण का 90% डिलिव्हऱ्या रात्रीलाच होतात. रात्रीला येण्यात दिवसानं त्रास होतो, पण त्याच्यापेक्षा रात्रीला, कारण का रात्रीला खड्डे दिसत नाही, पाणी साचला असतो त्याच्यामध्ये. असं खालवर त्यांची गाडी होतमुळे त्यांचा एवढा त्रास म्हणजे वाढतो त्यांना. एवढा हे होते की आम्हाला ते येतच सांगतात की मॅडम आम्हाला खूप त्रास होत आहे या रस्त्यांचा काहीतरी. म्हणून आमचे महेशजी उके आहेत सामाजिक कार्यकर्ते आणि छबुताई उके जिल्हा परिषद सदस्य, यांना कितीदा तरी आम्ही बोललो या बाबतीमध्ये. आणि त्यांनी त्यांना सांगितलं की असं त्रास आहे बा, की तुम्ही शासनाला काहीतरी करा. पण त्यांनी खूप सारी अगोदर पण मदत केली आहे इथं आमच्याला. आता पण ते मदतीसाठी आम्ही त्यांच्याकडे आवाहन केलं आहोत. तर असं रुग्णांना आणि आमच्या गरोदर मातांना आमच्या दवाखान्यापर्यंत सेवा घेण्यासाठी येणाऱ्या मातांना त्रास झाला नाही पाहिजे, म्हणून मला शासनाशी ही विनंती आहे की त्यांनी ह्या रस्त्याचा उलगडा जे 5-10 वर्षापासून हा म्हणजे आमगाव तालुक्याचं होत आहे, तो कारण म्हणजे त्यांचं पूर्ण होऊ नाही राहिलेला आहे, तो प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह केलेलं पाहिजे आणि हे रस्त्यांचं बरोबर व्यवस्थित काम झालं पाहिजे अशी माझी शासनाला विनंती आहे.
तर निश्चितच आपण बघू शकता आरोग्य सेविका आपल्या सोबत होत्या आणि त्यांनी कशा प्रकारे आपली व्यथा मांडलेली आहे, त्यांच्या रुग्णांना काय समस्याला तोंड द्यावे लागत आहे. तर आपण या ठिकाणी आपल्या सोबत आहेत समाजचे रहिवासी. काय परिचय तुमचा आणि केव्हापासून हे जे समस्या आहे रोड नालीची ते तुमच्या निदर्शनात आहे? केव्हा 12 साल से है वो। परिचय बताइए थोड़ा. परिचय रवि पाठक है। हम लोग जमीन का धंधा करते हैं, खरीदी बिक्री का। हालत खराब है, गंभीर है रोड की। तो कब से रोड खराब है और क्या दिक्कत होती है उससे? 15 साल हो गया है। जनप्रतिनिधि तो है नहीं है, शासकीय काम है। क्यों जनप्रतिनिधि नहीं है? सुप्रीम कोर्ट में लंबित है ना मामला। जसे की मी तुम्हाला अगोदर सांगितलं की जे आमगाव नगर परिषदेचा जो मामला आहे ते मागील 10 वर्षापासून सुप्रीम कोर्टात रखडले आहे आणि त्यामुळे या ठिकाणी निवडणूक होऊ घातली नाही आहे आणि म्हणूनच या ठिकाणी कुठेतरी विकास रखडलेला आहे असं यांचं बोलणं आहे. तर संपूर्ण रिसामाची परिस्थिती अशी आहे का? सेम है, सर्वे कर लो, आप घूम लो। आपल्याला रिसामाच्या आजच्या भागाची परिस्थिती मी दाखवतो. या ठिकाणी आपण बघू शकता हे जे रोड आहे हे कशी उखडलेली आहे. रोड कशा प्रकारे उखडलेली आहे आणि आपण बघू शकता हे नाली, हे एका काळी विटाने बनलेली नाली आहे, जे की ग्रामपंचायत जेव्हा असेल या ठिकाणी रिसामा तेव्हा हे नाली बनलेली आहे. तर हे नाली आता दबलेली आहे, तुटलेली आहे आणि हे चोक झालेली आहे, कुठेतरी या ठिकाणी चोक झालेली आहे आणि रोडाची परिस्थिती आपण बघू शकता की ह्याप्रमाणे रोड उखडलेला आहे संपूर्ण. तर या ठिकाणी काही नागरिक उपस्थित आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊया. काय म्हणाल, हे नाली केव्हा बनली होती आणि रोड केव्हा बनली होती? ये नाली तो कम से कम 10-15 वर्ष से पहले बनली झाले. 15 वर्ष कम से कम 15 वर्ष झाले. काय म्हणाल, आता तुम्ही युवक आहात, 10 वर्ष झाले सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण रखडलं आहे. हे नालीला किती वर्ष झाले? कम से कम नाही का 20 वर्ष झाले आहेत नालीला. हो, जेव्हा टिनू पटेलच्या त्या हिसाबाने रोड बनला होता जेव्हा सरपंच होते तेव्हा. आणि आजकाल काय सगळे नाही का जो कोणी रेती वगैरे नेतात म्हणजे मोठे मोठे ट्रक त्याच नालीवरून अजून सामोर बी नेता येतात. आणि तो अजून एक प्रकार छोडा, तो अजून एक सांगतो तुम्हाला, जसं घर बी बनवतात ठीक आहे, आपला हिसाबाना बनवतात नालीच्या हिसाबाना. तेले असं म्हणजे जो आपला हे आहे फाउंडेशन तो रोडावर नाही आला पाहिजे. बस तुम्ही समोर पाहून चले जा, तिकडे समजा. आणि आपल्यासोबत काही महिला सुद्धा उपस्थित आहेत आणि या घराची नाली जसे मी आपल्याला दाखवतो की विटाने बनलेली आहे. निश्चितच हे 15 ते 20 वर्ष अगोदर बनली असावी, कारण आता कुठेतरी काँक्रीटच्या नाल्या बनतात आणि ही जी नाली आणि रोड आहे ते ह्या रिसामा ग्रामपंचायतचे सरपंच टिनू पटेल होते त्या काळी बनलेल्याची माहिती आपल्याला या ठिकाणी एका युवकाने दिलेली आहे. तर हा जो घर आहे त्या राहणारे जे आहेत त्यांना सुद्धा आपण विचारूया. आपण या ठिकाणी राहतात, हे नाली केव्हा खचली आणि यामुळे काय काय समस्यांना सामना करावा लागतो तुम्हाला? 2 वर्ष सांगून जे नालीच नाही पडत, का करून पाणी येते तर आम्ही डंडा धरून पूर्ण कचरा काढतून पाणी आलं म्हणजे रोज कामाच्या आहे दररोजच्या. नगर परिषद साफसफाई नाही करत आहे का? कोटी साफसफाई तर ना पावळा नाही जाय म्हणतात, नाही येत नाही. तर पावडा नाही जात तर मग हे नाली बनवायला करता तुम्ही सांगितलं नाही का? सांगत म्हणजे बनत नाही, आम्ही कोणते पैसे आणून म्हणतात, पैसेच नाहीये म्हणतात, मग आम्ही का आपल्या घर ना बनवून. म्हणजे नगर परिषद कडे रोड नाली बनवण्याकरिता पैसा नाही. हा म्हणत होतं असं, आता येत नाही तर माहित नाही, पण असं म्हणत होतं म्हणलून तर बनवायची म्हणून दिक्कत आहे आम्हाला, परेशान. हा येते पूर्ण येते टाकून आणून गिट्टी गुट्टीत हा येते पूर्ण जमा झाला. तर एका ठिकाणी रहदारीच्या ठिकाणी नगर परिषदचे कर्मचारी यांना बोलत आहेत की रोड नाली बनवण्याकरिता जे आहे नगर परिषदकडे निधी नाही, पैसे नाही. आणि दुसरीकडे आपल्याला किणगी पारची परिस्थिती सुद्धा आपण दाखवणार आहोत, ज्या ठिकाणी किती घर आहेत आणि कोणाचे घर आहेत आणि त्या ठिकाणी कशी रोड आणि कशी नाली आहे ते सुद्धा आपल्याला आपण दाखवू ह्याच बातमीमध्ये. काय म्हणाल, केव्हापासून हे रोड आणि नालीची अवस्था अशी आहे? आता निदान 12 वर्ष झाले ह्या गावात आली, तर ह्या गावाची परिस्थिती एवढी बिघडलेली आहे की शाळेच्या व्हॅन सुद्धा जाऊ शकत नाही.
मी पावसाळ्यात रोवाला जात असताना ह्या खाचक्यामध्ये पाणी भरलेलं होतं पुढच्या मोडीवर. तिथे गाडीवरून पडली, माझ्या डोक्याला लागला, हाताला लागला. शेतात जात असताना पाऊस आल्यावर रस्ता दिसत नाही, नाल्यातून पाणी पूर्ण जात नाही आणि गंदकी फैलून असते आणि रस्ते. आज माझ्या डोळ्यासमोर एक महिला ते जनावरांना पाणी देण्यासाठी गेली, ती सुद्धा रोडावरती पडली. खूप खूप परिस्थिती रोडाची बिघडलेली आहे आणि नगरपालिका सुद्धा लक्ष देत नाही, कारण की म्हणतात की आमच्या हाती काय आहे आणि ह्या गावाचा सारा परिसर बिघडवून ठेवलेला आहे. याकरिता लक्ष द्यावे. आणि आपल्याला दाखवतो की नाल्यांची परिस्थिती कशी आहे. हे या बाजून नाली येत आहे आणि या बाजूने सुद्धा नाली येत आहे. आणि आता मागील आठवड्यामध्ये अतिवृष्टी झाली होती, खूप पाऊस आलेला होता. त्याच वेळेस यावेळेस हे जे नाली आहे चोक आहे, कारण तिकडून एक नाली येत आहे, इकडून एक नाली येत आहे आणि अशामध्ये हे नाली जे आहे चोक आहे. आणि चोक असल्यामुळे हा पाणी कुठेतरी ओव्हरफ्लो झाला, वरती आला आणि त्या कारणाने हे रोड आणखी जास्त उखडलेली आहे. आणि त्याच कारणाने या ठिकाणी दुर्घटनाची संभावना आहे. जसे या अगोदर एका महिलांनी सांगितले त्याप्रमाणे रिसामाची वस्तुस्थिती आम्ही दाखवतो. या ठिकाणी हे रोड आहे, आता एका बाजूला हे नाली आहे जे चोक झालेली आहे आणि ते खचलेली आहे. तर या ठिकाणी गंदगी होत आहे आणि गंदगीमुळे मच्छर आणि मच्छरमुळे रोगराईला निमंत्रण हे कुठेतरी देत आहे. दुसरीकडे या बाजूला जर बघितलं आपण तर नाली अगोदर खचली आणि नाली खचली म्हणून रोड ही नालीमध्ये वाहून गेलेली आहे. तर या ठिकाणून नेमकी एक कार छोटी ते सुद्धा जाऊ शकणार नाही. या ठिकाणी फक्त टू व्हीलर येऊ जाऊ शकते अशी हे रस्ता आहे. तर हे जे रस्ता आहे मागील 10 ते 15 वर्षापासून बनलेले नाही आहे आणि या ठिकाणी संपूर्ण जे आहे रिसामाची दुर्गती झालेली दिसून. आपल्यासोबत रिसामाचे रहिवासी आहेत. काय म्हणाल, काय नाव तुमचे आहे आणि देवाजी तरोने. केव्हापासून हे नालीची अशी परिस्थिती आहे रोडाची? 2 वर्ष झाले मी नगर परिषदेत जाऊ सांगू परेशान झालो, पण ह्या रोडाची काही सुनवाई होत नाही आणि काही हे रोड दुरुस्त झाले नाही आजपर्यंत. किती वर्ष अगोदर हे रोड बनले होते? हे पुष्कळ वर्ष झाले. किती वर्ष झाल्या तेव्हापासून या रोडाची काही रिपेअरिंग पुष्कळ म्हणजे आता सुप्रीम कोर्टामध्ये 10 वर्षापासून प्रकरण आहे. तर ह्या रोडाला किती वर्ष झाले? ह्या रोडाला 20 वर्ष झाले आहेत. 20 वर्षापासून अशी परिस्थिती आहे. 20 वर्षापासून अशी परिस्थिती आहे. तर निश्चित आपण बघू शकता की या ठिकाणी सांगण्यात येत आहे वारंवार की 20 वर्षा अगोदर हे रोड बनले होते आणि आता 2 वर्षापासून इथली जी परिस्थिती आहे खूपच खराब झालेली आहे आणि त्यामुळे अनेक त्रास सहन करावा लागत आहे. बघू शकता नाली कशा प्रकारे चोक झालेली आहे आणि नगर परिषद कडून या ठिकाणी कुठल्याही प्रकारची साफसफाई करण्यात येत नाही असा सुद्धा निदर्शनात येत आहे या नालीला बघून. माहिती दिल्या पाहिजे देऊन किती झाड देऊन तर काय बोलणं आहे त्याच्या? का बोलणं आहे तर येतील तर सुद्धा होती, येत नाही तर का करून जाऊन सांगितलं येऊन सांगितलं. ज्या मोठ्या मोठ्या या मंत्री माणसाचे नाही का तर आमच्या कोणता हुल्ल्या पुटल्या गवडीच्या माणसाचे ऐकतील का? तर या ठिकाणी काही महिला सुद्धा आहेत, त्यांची सुद्धा प्रतिक्रिया घेऊया. काय परिचय तुमच्या, कुठे राहता तुम्ही आणि काय समस्या तुम्हाला दिसते? आम्ही कुठे आता रिसेम्यातच राहतो, पर हे आमच्या नाल्याची समस्या आहे. आम्हाला काही नसतं दुसरी मग दिक्कत देखाना पाया काही एक माणूस नाही येऊ शकत, गाडी नाही राहू शकत, काही नाही राहू शकत. केव्हापासून ही समस्या आहे? आता हे साल 2-3 वर्ष झालं आता हा अशी समस्या आहे. तर नगर परिषद काय म्हणते याच्याबद्दल? आता नगर परिषद मध्ये तर किती वेळ नोटीस दिला, किती वेळ सांगायला गेला, पण नगर परिषदचा एक माणूस ढुकून नाही पाय ना ह्या नाले येईल. नगर परिषद या ठिकाणी साफसफाई करते का नाही करत? साफसफाई म्हणजे आता ह्या नाल्या नुल्या उपसत राहते. कधी उपसत? उपसतेत आता 8-15 दिवसाच्या नंतर. प्रत्येक आठवड्याला 8-15 दिवसामध्ये नाल्या उपसतात? हो पक्का? हो. नाही नाल्या उपसते. आताच गणपतीमध्ये नाल्या उपसला, पण हे नाल्याच तसे आहेत तर पुरा कचरा काढी जमा होऊन जाते. तर या ठिकाणी यांचं बोलणं आहे की नाल्याची साफसफाई करण्यात येते, मात्र नाल्यांची परिस्थिती अशी खराब झालेली आहे तर ते काय करणार. तर या ठिकाणी अति आवश्यकता अशी दिसून येत आहे की नाली आणि रोडाची. काय म्हणाल, तुमच्या मागची जी नाली आहे तुमच्या मोहल्ल्यातली हे संपूर्ण वाहून गेलेली दिसत आहे? ये एक्चुअल में क्या है, रोड छोटा है. रोड छोटे होने की वजह से यहाँ बड़े बड़े टिप्पर जो जाते हैं, रेती के या बड़े ट्रैक्टर जाते हैं, उससे रोड दुरुस्ती नहीं होता बराबर और ये हो जाता है. तो इसमें टिप्पर की गलती है कि नगर परिषद ध्यान नहीं दे रही है? नगर परिषद भी ध्यान नहीं दे रही. नगर परिषद का तो 9 साल से, जब से ग्राम पंचायत का केस गया है तब से कोई ध्यान ही नहीं है इस मोहल्ले पे.
यहाँ पे यहाँ जो है साफ सफाई होती है कि नाली वगैरह की? साफ सफाई तो उतनी नहीं होती, लेकिन वो सुबह जो कचरे की गाड़ी है वो आती है बस, बाकी कोई साफ सफाई नहीं है। और यहाँ पे इतनी ये है, अभी पिछले 1 महीने से यहाँ नल नहीं आ रहा है। सबसे बड़ी समस्या पानी की भी है। तो यानी भरे बरसात में पानी नहीं आ रहा है? हाँ वही तो, भरे बरसात में पानी नहीं आ रहा है। तो क्या समस्या बताते हैं नगर परिषद वाले? नगर परिषद वाले कोई ध्यान ही नहीं देते, कोई सुनवाई नहीं, लेकिन पानी के बारे में अगर बोले होंगे अपने नल के बारे में तो क्या क्या बताया? उनका पैसा वैसा क्या नहीं भरे शायद उनने। अच्छा अच्छा, यानी लाइट बिल नहीं भरे उन्होंने। शायद ऐसे ही कुछ है ना, पैसा नहीं भरा है शायद। तर याबद्दल सुद्धा आपण नगर परिषदच्या संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा करूया। तर आपल्यासोबत रिसामाचे सामाजिक कार्यकर्ता व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व या रिसामा ग्रामपंचायतचे माजी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित आहेत, महेश भाऊ उके। अनेक नागरिकांनी असे माहिती दिलेली आहे की आम्ही अनेक समस्याच्या बद्दल महेश भाऊ उके यांना माहिती दिलेली आहे आणि त्यांनी प्रयत्न केला, पण अजून नगर परिषदेच्या कानाडोळा उघाड झालेला नाही आहे। तर अशामध्ये महेश भाऊ उके काय बोलतील, काय म्हणाल, काय परिस्थिती आहे नेमकी? आमगाव नगर परिषद द्वारा 8 गाव येतात आणि त्यापैकी एक रिसामा सुद्धा गाव आहे आणि हा बराच मोठा गाव आहे। याच्यामध्ये लोकसंख्या सुद्धा जास्तीत जास्त आहे आणि आपण ज्या मार्गावर आता आपण उभे आहोत हा मार्ग रिसामा ते गोरठा मार्ग आहे आणि हा रहदारीचा मार्ग आहे। रेल्वेचा पूल सुद्धा समोर आहे, त्यामुळे आता गोरठ्याचे लोक सुद्धा इथून ये जा करतात आणि गोरठ्यासाठी सुद्धा आणि रिसामा येथील लोकांची असुविधा झालेली आहे। आता जवळपास येथील 20 वर्षापासून ही नगर परिषद येण्याच्या आधीपासून हे आपले रोड रस्ते नाली यांचा बांधकाम झालेला होता, परंतु आतापर्यंत आपण नगर परिषदला माझ्याकडे खूप लोक समस्या घेऊन यायचे, परंतु मी या समस्याला मार्गी लावण्याकरिता खूप प्रयत्न करतो, वेळोवेळी पत्र देतो, पण त्या पत्राच्या कोणत्याही प्रकारच्या नगर परिषदमध्ये मुख्याधिकारी किंवा तेथील कर्मचारी कोणतेही कारवाई करत नाही आणि आम्हाला दिलासा देत राहतात की आता आपण बनवून देऊ, आपण आपल्या प्रोव्हिजन मध्ये ठेवलेला आहे, हा प्रस्तावित झालेला आहे, काही दिवसामध्ये होऊन जाईल। मी आता मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा सीओ मॅडम वैद्य मॅडमला सुद्धा भेटलो, वेळोवेळी पत्र सुद्धा दिलं, जिल्हा नियोजन समितीमध्ये सुद्धा मी आमदार महोदयाच्या माध्यमातून एक पत्र दिलेलं आहे, परंतु कसल्याही प्रकारची कारवाई होत नाही। नगर परिषद एका बाजूला म्हणते की आपले नगर परिषद क्षेत्र निरोगी असल्या पाहिजे, परंतु इथं अशी परिस्थिती आहे, नाल्या इतक्या तुटलेल्या आहे की रोडच नाही आहे, फक्त नालीच आहे इथं। आणि त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये सुद्धा बघाल की इथं पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला ते मच्छर सुद्धा लोकांना त्रास देतात आणि इथं ते अड्या सुद्धा लागलेल्या आहेत। त्यामुळे येथील विहिरी, आपले हँडपंप यांना सुद्धा त्या पाण्याचा वापर बरोबर होत नाही आणि दूषित पावसामुळे पाण्यामुळे लोकांना सुद्धा जास्तीत जास्त रोग होतात। यामुळे ही अशी परिस्थिती या रिसामा येथील ग्रामवासियांची आहे आणि एका बाजूला आपण बघतो की आपण वेळोवेळी आपण अर्ज दिला, लोकांच्या माध्यमातून दिला, नेत्यांच्या माध्यमातून दिला, परंतु कसल्याही प्रकारची कारवाई होत नाही। आणि एका बाजूला आपण जर बघितले तर इथली नगर परिषद टोटल मला असं वाटते की इथले ठेकेदारच चालवतात आणि जिथं लोक नाही राहत, कमीत कमी लोकांचे घर आहेत, त्या लोकांच्या घर कमी आहेत तिथं रोड बनवतात, कारण त्याला कोणी रोड बनवताना टोकले नाही पाहिजे किंवा नाली बनवताना कोणी टोकले नाही पाहिजे, म्हणून जास्तीत जास्त तिकडे जिकडे लोक राहत नाही त्याकडे जास्त लक्ष देतात। तरी माझी अशी संवेदना आहे रिसामावासियांकडून की खरोखर नगर परिषदमध्ये जे मुख्याधिकारी बसले आहेत किंवा जे प्रशासक बसले आहेत ते निष्क्रिय आहेत, काम करत नाही, असा आमचा आरोप आहे। चितच आपल्यासोबत जे महेश भाऊ उके होते, त्यांनी नगर परिषद क्षेत्रातील रिसामाची जे वस्तुस्थिती आहे त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे। तर आता ह्यावर नगर परिषदचे कर्मचारी किंवा अधिकारी काय बोलतील, तर ह्या संपूर्ण नगर परिषदच्या परिस्थितीचा आढावा घेत आपण आलो होतो नगर परिषदला आणि या ठिकाणी ज्या मुख्य अधिकारी आहेत ते या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे येथील कर्मचाऱ्यांनी माहिती दिली की रिसामाची जी परिस्थिती आहे रोड नालीची, त्या संदर्भाने प्रस्ताव पाठवण्यात आलेले आहेत मंत्रालयाला आणि 10 करोड रुपयाची निधी उपलब्ध होऊन लवकरच त्या ठिकाणी
आचारसंहितेनंतर विधानसभाच्या निवडणुकीनंतर जे काम सुरू होणार आहेत, तर असाच बातमी करता सत्य को जाणून न्यूजला बघत राहा. मिळूया पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.